नमस्कार. ओपाइनच्या या पॉडकास्ट एपिसोडमध्ये आपले खूप खूप स्वागत. आपण सर्वजण जाणतोच की गेले काही दिवस आपण मूलतः पॉडकास्ट हे डेटा ॲनालिटिक्स रिलेटेड असून सुद्धा वेगळ्या वेगळ्या क्षेत्रांवरती चर्चा करतोय. म्हणजे स्पोर्ट्स फील्डमध्ये, हिस्ट्री फील्डमध्ये, मॅथमॅटिक्समध्ये हे नेमकं डेटाचं महत्त्व काय हे आपल्या पॉडकास्टमधनं आपल्याला कळतंय. आज आपल्याकडे प्रोफेसर स्वाती जोगळेकर या आपल्या पॉडकास्टसाठी लाभलेल्या आहेत. आपण सर्वजण फर्ग्युसन कॉलेज आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी हे अगदी लहानपणापासून आपल्याला माहिती आहे. पण ह्या संस्थेमध्ये नेमकं डेटाचं महत्त्व काय, प्रोसेसेसचं महत्त्व काय हे आपण अधिक खोलवर जाऊन बघणार आहोत. नमस्कार स्वाती मॅडम. नमस्कार सर. आमच्या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. आज आपण खूप मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत आणि नेमकं हे फर्ग्युसन कॉलेज आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी हे अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे आपल्यासाठी. हो सर. आम्ही लहानपणापासून हे सगळ्या गोष्टी बघतो इकडे. पण फर्ग्युसन कॉलेज आपल्याला माहिती आहे वेगवेगळ्या कारणामुळे, पण डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि त्याचा आवाका हा नेमका काय आहे हे आम्हाला कळू शकेल? हो जरूर. 1884 साली डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली. त्याच्यामध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, गोपाळ गणेश आगरकर, नामजोशी, चिपळूणकर आणि आपटे जे फर्ग्युसनचे प्रथम प्राचार्य पण होते आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे प्रथम कार्यवाहही होते. तर ह्या सगळ्यांनी मिळून अशी एक आयडिया काढली की आपल्याला बॉम्बे प्रोव्हिन्समध्ये ह्या ठिकाणी एक एज्युकेशन फॉर मासेस असं आपण निर्माण करू शकतो की एज्युकेशन हे सर्वांसाठी उपलब्ध व्हावं. या दृष्टिकोनातून 1884 साली न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड याची स्थापना झाली. आणि मग नंतर असं लक्षात आलं की 1885 साली एका मोठी हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटची खरं गरज आहे. तर त्यावेळेला फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना झाली. आणि फर्ग्युसन महाविद्यालय हे आत्ता जिथे आहे तिथे त्याची स्थापना नक्कीच झाली नाही, ती गद्रेवाड्यात झाली. तर त्यावेळेला तिथे फक्त 8 मुलं होती. आणि आत्ता फर्ग्युसनचा पसारा हा मोर दॅन 10,000 स्टुडंट्स असा वाढलेला आहे. आणि आमच्याकडे अंडर ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट आणि 13 रिसर्च सेंटर्स आहेत की ज्याच्यामध्ये मिळून ही सगळी 10,000 विद्यार्थी आहेत. आणि खरं सांगायचं तर माझ्याकडे 170हून अधिक माझ्याकडे रिसर्च स्टुडंटसुद्धा एनरोल्ड आहेत. आणि हे म्हणजे आर्ट्स आणि सायन्स असं दोन्ही कॉलेज आहे. तर 1905 साली फर्ग्युसन महाविद्यालयाची ही इमारत बांधली गेली. आणि फर्ग्युसन महाविद्यालयाची इमारत बांधली गेल्यानंतर इथे फर्ग्युसन कॉलेजमध्ये मेनली आर्ट्स आणि सायन्स या विषयाचं इथे कामकाज सुरू झालं. वाह, अगदी म्हणजे जिव्हाळा आहेच, अधिक सखोल माहिती मिळाली मला. मॅडम एक सांगा, तुम्ही पहिल्यापासून पुण्यातल्या हो आणि पुण्यातच शिकलेले आहात आणि मला माहिती आहे त्याप्रमाणे तुम्ही फर्ग्युसनच्या विद्यार्थिनी सुद्धा. आणि माझं नशीब आहे की मी फर्ग्युसनचे विद्यार्थिनी झाले. आणि आता तुम्ही गव्हर्निंग बॉडी मेंबर आहात, सेक्रेटरी आहात. आणि मला अजून एक सांगायला असं आवडतं की तुम्ही इथे शिक्षिका, विद्यार्थिनी आहातच, इथे शिक्षिका म्हणून आल्यात. मॅथमॅटिक्स तुमचा विषय आहे. हो सर. तुम्ही व्हाईस प्रिन्सिपल झालात आणि आता गव्हर्निंग बॉडी मधल्या पहिल्या महिला निवडून आलेल्या तुम्ही मेंबर आहात. खूपच कौतुकास्पद आहे हे सगळं. धन्यवाद सर. आणि शिवाय तुम्ही इंडस्ट्रियल मॅथमॅटिक्स या विषयाशी पण कनेक्टेड आहात. आणि तुमच्यासारख्या अनेक ॲलमनायच्या जे संस्था आहे इथे त्याच्या डायरेक्टर सुद्धा आहात. मॅडम खूप कौतुक वाटते मला. पण मला एक हे लक्षात येत नाहीये की आम्हाला सगळ्यांना सामान्यतः फर्ग्युसन कॉलेज आणि तिथे शिकायला यायचं आणि तिथे शिक्षिका शिकवणार, त्यातल्या काही शिक्षिका ह्या व्हाईस प्रिन्सिपल किंवा प्रिन्सिपल असणार. सॉरी, म्हणजे मी सामान्य सगळ्या लोकांच्या दृष्टीने बोलतोय, हे माहिती असतं. पण हे नेमकं डेक्कन एज्युकेशन सोसायटी म्हणजे आपल्या कॉलेज आणि काही शाळा सोडून भरपूर इतर पण काम चालतं का इथे? हो चालतं ना. कशा स्वरूपाचं साधारण सांगते.
म्हणजे डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या 58 इन्स्टिट्यूट्स आहेत आणि त्या आमच्या प्री प्रायमरी स्कूल पासून हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट्स पर्यंत आहेत, की ज्याच्यामध्ये आमच्या प्रायमरी स्कूल्स आहेत, सेकंडरी स्कूल्स आहेत, कॉलेजिएट इन्स्टिट्यूट्स आहेत, आमच्या काही मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट्स आहेत की ज्या जसं की IMDR वगैरे, आणि आम्ही आता पॅरामेडिकल सायन्सेसमध्ये पण आहोत की आमचं फिजिओथेरपी आणि नर्सिंग कॉलेज आहे. तसंच आमचं कृषी विद्यापीठ सांगलीला आहे. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचा हा कार्यभार जो आहे तो पुणे, मुंबई, सांगली, सातारा, वाई आणि तिरुपती या ठिकाणी पसरलेला आहे. आणि नुकतंच मागच्या वर्षी आम्ही डेक्कन एज्युकेशन सोसायटीतर्फे DS पुणे युनिव्हर्सिटी पण आम्ही प्रायव्हेट युनिव्हर्सिटी पण आम्ही स्थापन केलेली आहे, की जे आमचं 59वं हे इन्स्टिट्यूट आहे. मस्तच. मला एक सांगा, आता तुम्ही पुण्यातले आहात, विद्यार्थिनी आहात, इथे शिकलात. हे तुमचं शिक्षण झाल्यानंतर आणि तुम्ही कॉलेजमध्ये शिक्षिका म्हणून आल्यानंतर तुम्हाला नक्की असं आठवतंय का की आपल्याला वाटलं कसं नेमकं? कारण का मी अगदी पर्सनल लेवलला हा प्रश्न विचारतोय की आपण ज्या संस्थामध्ये शिकलो त्याच संस्थेत शिक्षिका झालो नव्हे, आपण त्याच्या बॉडीवरती सुद्धा आलो. तुमची एक भावना काय होती तेव्हा? हा खरं प्रवास हा ऍक्च्युली देवाच्या दयेने सगळा घडला. खरं सांगायचं तर ज्या वेळेला मी इथून ग्रॅज्युएशन केलं त्याच्यानंतर इथे पोस्ट ग्रॅज्युएट करण्याची सोय नव्हती, त्याच्यामुळे पुणे विद्यापीठामध्ये मला माझं पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट करायला लागलं. परंतु द मोमेंट आय फिनिश्ड माय पोस्ट ग्रॅज्युएशन, इथे ॲक्च्युली कम्प्युटर सायन्स हा विषय इथे सुरू झालेला होता आणि सगळ्या इथल्या माझ्या शिक्षकांना ठाऊक होतं, त्यामुळे त्यांनी मला लगेचच इथे शिक्षिका म्हणून बोलवून घेतलं. म्हणजे आय हॅड अनदर ऑप्शन फॉर TIFR ऑल्सो, की जिथे मी जाऊन रिसर्च करू शकले असते, परंतु समहाव डेस्टिनी अशी लिहिलेली असते म्हणतात, त्याप्रमाणे मी इथे आले. अनेक वर्ष आम्ही इथे वेगवेगळे गणितातले मी विषय शिकवत होते. म्हणजे त्या काळात तर आत्ता हे माझं 35वं वर्ष आहे इथे शिकवण्याचं. आणि त्यावेळेला मी आर्ट्सला पण शिकवत होते. म्हणजे आर्ट्सला मॅथमॅटिकल इकॉनॉमिक्स असा एक सब्जेक्ट होता आणि मॅथमॅटिकल प्री रिक्विजिट हा पण एक सब्जेक्ट होता, की जो आता NEP मध्ये जास्त प्रमाणामध्ये आता कन्सिडर केला जातो, की ज्या वेळेला आपण मल्टीडिसिप्लिनरी म्हणजे यावेळेला एज्युकेशन असं म्हणतो, त्यावेळेला इकॉनॉमिक्स किंवा सायकॉलॉजीच्या विद्यार्थ्यांना फक्त त्यांच्या विषयातलं ज्ञान न घेता त्यांना अलाइड सब्जेक्ट्स पण माहिती व्हावेत. त्यामुळे त्या वेळेपासून आमच्याकडे जवळपास 50-60 मुलं या विषयाला असायची. होलिस्टिक डेव्हलपमेंट अशा पद्धतीचं होतं. आणि मग नंतर आम्ही इथे अनेक वर्ष मी कम्प्युटर सायन्स या विषयाचं इन्चार्ज म्हणून सुद्धा काम बघितलेलं आहे, की ज्यानंतर आम्ही इथे वेगवेगळे पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस पण सुरू केले. जसे की आम्ही MCA, MSc कम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स आणि MSc इन इंडस्ट्रियल मॅथमॅटिक्स विथ कम्प्युटर ॲप्लिकेशन्स. खूपच छान. जसं होतं की एक तर इंडस्ट्रीची वेगळी नीड होती आणि त्यामुळे एक ॲप्टिट्यूड प्लस ॲनालिसिस अशा दोन्ही गोष्टी साईड बाय साईड येणारी एक यंत्रणा किंवा असा एक विद्यार्थी वर्ग तयार होण्याची त्या वेळेपासून एक गरज होती. तर अशा पद्धतीने गोष्टी लक्षात आल्यानंतर फर्ग्युसन महाविद्यालयाने पुढाकार घेऊन हे कोर्सेस सुरू केले. क्या बात, मस्तच. मला एक सांगा, आता तुम्ही शिक्षिका होता आणि इथं व्हाईस प्रिन्सिपल पण आहात. प्रोसेस म्हणून जर बघितलं की कॉलेज छान वाटणं आणि त्याचा अभिमान सगळ्यांनाच आहे, पण हे ऍक्च्युअल रन करताना कशा पद्धतीच्या प्रोसेसेस आणि डेटा, म्हणजे फायनली आम्ही डेटा अनालिटिक्स मधले असल्यामुळे आम्हाला असं वाटतं की हे जर शिकवणंच नसेल तर डेटा जनरेट होणार नाही. तर नेमका कशा पद्धतीचा डेटा इथं जनरेट होतो आणि तो तुम्हाला जेव्हा तुम्ही कॉलेज लेवलला आणि संस्था लेवलला निर्णय घेता त्याचा वापर नेमका कसा होतो? हो, सांगते. कसं असतं, एक तर आपल्याकडे स्टुडंट लाईफ सायकल आहे, म्हणजे त्याच्यापासून ॲडमिशन्सपासून एक्झामिनेशनपर्यंत आमच्याकडे जो विद्यार्थी आमच्याकडे ॲडमिशन घेतो त्याचा प्रत्येक वर्षीचा डेटा हा आमच्याकडे जनरेट होतो. तसंच आमच्याकडे एम्प्लॉईज जे आहेत, म्हणजे आता ज्युनियर कॉलेज आणि सिनियर कॉलेज मिळून जवळपास आपल्याकडे 500 हे एम्प्लॉईज आहेत. म्हणजे टीचिंग फॅकल्टीमध्ये आणि नॉन टीचिंग फॅकल्टीसुद्धा माझ्याकडे 150 आहे. तर ह्यांचा सुद्धा दरवर्षीचा डेटा आपल्याकडे गोळा होतो. आता स्टुडंट डेटामध्ये जर तुम्ही म्हणाल तर आपल्याकडे ॲडमिशन घेतल्यानंतर त्या
त्यांची कंप्लीट माहिती आपल्याकडे येते. तसंच आता ऑटोनॉमी मिळाल्यानंतर आम्हाला फक्त एंड सेमिस्टर एक्झामिनेशन नसते, तर आम्हाला त्यांना पर सेमिस्टर आम्हाला त्यांना इंटरनल एक्झामिनेशन्स घ्यायच्या असतात. तर त्याचा एक डेटा आमच्याकडे जनरेट होतो. तसंच एम्प्लॉईच्या संबंधात विचार केला तर त्यांच्या अपॉइंटमेंटपासून त्यांच्या रिटायरमेंटपर्यंतचा कंप्लीट डेटा आम्हाला हा मेंटेन करायलाच लागतो. कारण त्याचा नंतर वेगवेगळ्या पद्धतीने होतो. कारण कसं असतं, काही वेळेला सरकारी धोरणांनुसार आम्हाला 12 वर्षानंतर एक पदोन्नती द्यायला लागते, 24 वर्षानंतर पदोन्नती द्यायला लागते. तर ह्या सगळ्या डेटाला आम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. आणि तसंच कसं असतं, एम्प्लॉईच्या बाबतीमध्ये आपल्याला कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट्स हे सुद्धा आपले दरवर्षी होतात. सो दॅट इज ऑल्सो अ काइंड ऑफ अ डेटा ओनली जनरेटेड. may not be in terms of numbers but it is in terms of qualitative data आपण असं त्याला म्हणू शकतो. म्हणजे विद्यार्थ्यांना जसा फक्त परीक्षा आणि येणारे नंबर्स किंवा आपले मार्क माहिती असतात, त्याप्रमाणे संस्था आणि संस्थातला काम करणारे सगळे कर्मचारी त्यांचा सुद्धा डेटा मेंटेन करायला लागतो. हो हो नक्की. आता ह्या सगळ्या डेटा जनरेशन म्हणजे कुठलीही संस्था, जे कोणी संस्था चालक असतील, त्याचा जर का तुमचा हा सगळा डेटा जर का 20, 30, 40 वर्ष जो डेटा जनरेट होतो एखाद्या व्यक्तीचा किंवा त्या अख्ख्या डिपार्टमेंटचा, त्याचा नेमका उपयोग करता येऊ शकतो का? की जेव्हा तुम्ही कॉलेज हे कायम नंबर 1 कॉलेज म्हणून मानलं जातं किंवा संस्था म्हणून मानली जाते, तर जेव्हा असे निर्णय घेतले जातात तेव्हा अशा डेटाचा उपयोग होतो? हो नक्कीच. कारण काय असतं की काही वेळेला आपल्याला काही पॉलिसी डिसिजन्स घ्यायला लागतात, त्यावेळेला त्याचे फायनान्शियल इम्पॅक्ट्स काय आहेत किंवा त्याचे सर्वदूर काय परिणाम होऊ शकतात, या दृष्टिकोनातून आपल्याला निर्णय घेण्याच्या वेळेला आपल्याला डेफिनेटली याचा उपयोग होऊ शकतो. आता ते कुठल्या पॅरामीटर्सवरती आपण डिफाईन करून निर्णय घेतोय त्यानुसार आपल्याला त्या वेळेचा डेटा आपल्याला जनरेट होऊ शकतो. आणि लकीली कसं झालेलं आहे की अनेक वर्षापासून कम्प्युटराइज सिस्टीम्स आहेत, देर आर ऑटोमेटेड सिस्टीम्स, आणि आपल्याकडे ERP पण आहे. तर ERPच्या माध्यमातून हा डेटा आम्हाला सहज मिळू शकतो. म्हणजे आपण नॉर्मली असं म्हणतो की विद्यार्थी येतात, शिकतात आणि जातात. मला तर असं वाटतं की एवढ्या प्रोसेसेस आहेत, म्हणजे तुमचे स्टाफ आणि टीचर सुद्धा शिकत असतील. हो नक्कीच. त्यांच्यासाठी काही असा विचार असतो, काही त्यांच्या अप टू डेट राहण्यासाठी काही इथे ठरलेल्या गोष्टी किंवा त्यांचं इंटरनल ट्रेनिंग असं सुद्धा काही असतं? डेफिनेटली. कशा स्वरूपाचं? आता कसं असतं की आता संस्था म्हणून जर विचार करायचा झाला तर आमच्याकडे वेगवेगळ्या पद्धतीचे ट्रेनिंग्स चालतात. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही आत्ता जर म्हणालात तर आत्ताच कसं आहे की एकतर RTI रिलेटेड काही गोष्टी येऊ शकतात, तर त्याच्या पद्धतीचं आम्ही ट्रेनिंग देऊ शकतो, किंवा सब्जेक्ट रिलेटेड ट्रेनिंग्स आम्हाला घ्यायला लागतात, किंवा आता काही गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या पॉलिसीज येतात, मग त्या कशा पद्धतीने आपल्याला इथे राबवायला लागतात, म्हणजे विच इज रिगार्डिंग टू NEP 2020. तर त्याच्यातले जे काही बदल येतात तर ते पण आम्हाला इथे राबवायला लागतात आणि त्या दृष्टिकोनातूनही आम्हाला घ्यायला लागतात. हे झालं हायर एज्युकेशनच्या बाबतीत. शालेय पातळीवरती सरकारने काही एक ठराविक अशा काही कमिटीज तयार केलेल्या आहेत, त्याचे काही स्टॅच्युटरी कंप्लायन्सेस आहेत. तर ह्या संदर्भात सुद्धा आम्ही लिगल आमच्या सेक्शनकडनं वेगवेगळ्या पद्धतीची ट्रेनिंग सेशन्स हे आम्ही घेतच असतो. क्या बात आहे. खूपच छान विचार आहे मुलांसाठी आणि संस्थेतल्या सगळ्यांसाठी. आता मला असं वाटतं की हे सगळं चालू आहे, अनेक वर्ष चालू आहे, आणि तुम्ही विद्यार्थिनी असल्यापासून ते आता संस्था चालक पर्यंत बघताय. आता अनेक असे लोक असतील ज्यांना त्या एवढ्या लकी नाही, तुम्ही म्हणाल तसं की त्यांना संस्थेत काम करायला मिळालं, जास्त लकी असतील. मग त्यांचा ज्याला आपण आता अलमनाय म्हणतो, त्यांचा काही आहे का कॉन्टॅक्ट, आणि असला तर कशा स्वरूपात असतो? त्यांना संस्था म्हणून जिव्हाळा तर असणारच, नक्कीच, पण ते अजून कशा स्वरूपात जोडले आहेत? आणि तुम्ही तर त्या संस्थेच्या त्या युनिटच्या डायरेक्टर सुद्धा आहात. मला थोडंसं अलमनाय म्हणजे माझ्यासारखे जे माजी विद्यार्थी सगळे आहेत त्यांच्या दृष्टीने खूप कुतूहल आहे की काय एक्झॅक्टली चालतं. सांगते. ऍक्च्युली कसं आहे की आता तुम्ही म्हणाल तर आम्हाला 138 वर्षांची परंपरा आहे, त्यामुळे आमचे काही आधीचे अलमनाय आता आमच्याशी कनेक्टेड नाही आहेत. पण कालच आमच्याकडे आमची 1972 ची बॅच येऊन गेली, आणि त्यांना असं पण हवं होतं की त्यांना त्या काळी ज्या शिक्षकांनी शिकवलंय, सुदैवाने ते आता हयातही आहेत, तर ते म्हणले की कॅन वी
रिक्रिएट अ काइंड ऑफ अ क्लासरूम अरे वा, सिनॅरिओ. खूपच छान. तर असे आमच्याकडे अनेक नॉस्टॅल्जिक आमचे पास स्टुडंट येतच असतात. देश विदेशात आमचे पास स्टुडंट हे विखुरलेले आहेत आणि ते वेळोवेळी आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने सहकार्यही करत असतात. आता पास स्टुडंट्सचं म्हणायला गेलं तर ते आम्हाला वेगळ्या पद्धतीने मदतही करतात, की काही डेव्हलपमेंटसाठी पण असू शकते, काही को करिक्युलम डिझायनिंगसाठी आम्हाला मदत असू शकते. काही आमचे पास स्टुडंट्स हे दर शनिवारी येऊन आमच्या आत्ताच्या करंट विद्यार्थ्यांशी संवाद साधतात, की ज्या दृष्टिकोनातून त्यांना इंडस्ट्री एन्व्हायरमेंटची थोडीशी माहिती होऊ शकते किंवा आत्ता बदलत्या परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने स्वतःला प्रिपेअर करावं याबद्दलही आमचे माझे विद्यार्थी आम्हाला सतत मदत करत असतात. खूपच छान. आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जे लोक संस्थेशी निगडत नाहीयेत, म्हणजे विद्यार्थी नाहीयेत, टीचर्सही नाहीयेत, आणि पण तरी छान वाटतं. फर्ग्युसन कॉलेज म्हटलं की छान वाटतं. म्हणजे आपल्याला फर्ग्युसन कॉलेज रोड माहिती असतो, आत आलं की अगदीच भारावून जातो आपण. या सगळ्यांना संस्थेशी कशा पद्धतीने जोडलं जात आहे? ते नक्कीच जोडले जाऊ शकतात. एक तर दे आर ऑल वेल विशर्स ऑफ डेक्कन एज्युकेशन सोसायटी, सो दे कॅन गिव्ह द डोनेशन्स टू द संस्थेला डोनेशन देऊ शकतात, कारण आमच्याकडे ATG आम्ही देऊ शकतो. इवन आम्ही FCRA पण आम्ही रजिस्टर्ड आहोत, त्यामुळे फॉरेन करन्सीमध्ये पण डेक्कन एज्युकेशन सोसायटी हे घेऊ शकते. अपार्ट फ्रॉम दॅट दे कॅन बिकम अ फेलो ऑफ डेक्कन एज्युकेशन सोसायटी ऑल्सो by following a certain procedure. म्हणजे नक्की काय फेलो? फेलो होण्यासाठी ऍक्च्युअली त्यांना आमच्या कडे ऍप्लिकेशन करायला लागतं, आणि दॅट ऍप्लिकेशन गेट्स अप्रूव्ड, देन दे हॅव टू पे सर्टन फीज अँड देन दे कॅन बी अ फेलो ऑफ डेक्कन एज्युकेशन सोसायटी. बरोबर. खूपच छान. म्हणजे अजूनही संस्था अनेक लोकांशी जोडली जाऊ शकते, आणि लोकांना आता मी बाजूला झालो याच्यातनं, मला आता परत जोडलं जाता येणार नाही अशी काही भावना नाहीये. नक्कीच नाही, कारण कसं आहे की डेक्कन एज्युकेशन सोसायटी ही सामाजिक संस्था आहे, एज्युकेशनल संस्था आहे, आणि त्यामुळे आम्हाला अनेक लोकांचे हातभार आमच्या प्रयत्नांसाठी नक्कीच हवे आहेत. फर्ग्युसन कॉलेज आणि इथे असणाऱ्या अनेक मोठी लोक हे लोकांना माहिती असतात. मला तुमच्याकडनं जे काही तुम्हाला गेल्या काळातली अशी नावाजलेली पण आपले विद्यार्थी असलेली अशी लोक आठवतात काही, ते पटकन सांगता येतील? हो नक्कीच. कारण कसं आहे माहिती आहे का, की आपण आत्ता जर एज्युकेशनल इन्स्टिट्यूट जरी म्हटलं तरी ॲक्च्युअली आमच्याकडे कल्चरलमधली लोकं आहेत, आमच्याकडे स्पोर्ट्समधली लोकं आहेत, आमच्याकडे पर्ण पेठे म्हणून आमची होती, स्मिता पाटील ह्या आमच्या स्टुडंट होत्या, पु ल देशपांडे पण आमचे स्टुडंट होते. नंतर आत्ता जर तुम्ही म्हणायला गेलात तर प्रल्हाद कातकडे हे आत्ता म्हणजे IT इंडस्ट्रीमध्ये ही मंडळी आहेत. ब्ल्यू पायनॅपलचे डायरेक्टर पण आमचे स्टुडंट आहेत, आणि खरं ओपाईनचे डायरेक्टर हे आमचे स्टुडंट आहेत. पण ऍक्च्युली एवढं म्हणजे मला तर माहिती आहे की आपण हा विषय चालू ठेवला तर कदाचित अर्धा एक तास आपल्याला त्या स्टुडंटची नावं पण कमी पुरतील. स्वाती मॅडम, मला एक सांगा की संस्था म्हटलं की आपल्याला जनरली कॉलेज आणि शिक्षक हे डोळ्यासमोर येतं. आता तुम्ही सांगितलं की संस्था ही अनेक संस्था चालक ही रन करतात, पॉलिसी मेकिंग त्याच्यामध्ये होतं. मला हे नक्की माहिती आहे की ही 1885 साली चालू झालेली ही संस्था आहे, आणि त्याच्यात अनेक लोक जोडली गेली संस्था चालक असताना. मला विशेषत्वाने सांगायचं आहे की तुम्ही पहिल्या महिला लाईफ मेंबर आहात ज्या या संस्थेच्या बॉडीवर आलात. पण तरी सुद्धा अनेक प्रश्न मला डोक्यात आहेत की ही नेमकी संस्था चालते कशी, लाईफ मेंबर किती, काय, हे सगळं घडतं कसं, ह्याच्याबद्दल थोडी माहिती सांगा. हो नक्कीच. आमचं आहे की डेक्कन एज्युकेशन सोसायटीची एक काउन्सिल असते. या काउन्सिलमध्ये आमचे लाईफ मेंबर्स आणि इलेक्टेड मेंबर्स असे 2 प्रतिनिधी असतात. The life members are the employees of Deccan Education Society, म्हणजे ते त्या कुठल्या तरी घटक संस्थेमध्ये हे पूर्ण वेळ कार्यरत असतात. आणि इलेक्टेड मेंबर्स आर द पीपल हू हॅव गॉट अ एक्सपर्टाईज अँड हू हॅव गॉट देअर ओन बिझनेसेस किंवा इतर ठिकाणी आणि काम करत असतील, आणि देन दे आर गेटिंग इलेक्टेड फ्रॉम द फेलोज, आणि ते नंतर काउन्सिलवरती येतात. तर अशा दोघांची मिळून एक काउन्सिल बनते की हे 2 लोक त्याचे पिलर्स आहेत, आणि काउन्सिलमधूनच एक काही
छोट्या सदस्यांची नेमणूक होते की ज्याच्यावर आम्ही त्यांना गव्हर्निंग बॉडी असं म्हणतो. तर गव्हर्निंग बॉडीमध्ये चेअरमन असतात, व्हाईस चेअरमन असतात आणि 3 इलेक्टेड मेंबर असतात आणि चेअरमन व्हाईस चेअरमन हेही इलेक्टेड मेंबर्स असतात आणि 3 आमचे लाईफ मेंबर्स असतात. तर त्या 3 लाईफ मेंबर्स पैकी एक सेक्रेटरी गव्हर्निंग बॉडी असं असतं. बरोबर. आणि महत्त्वाचे जे काही निर्णय असतात ते गव्हर्निंग बॉडीमध्ये होतात आणि मग नंतर काउन्सिल असते आणि नंतर जे काही अगदीच महत्त्वाचे निर्णय जे आम्हाला चॅरिटी कमिशनरपर्यंत पोचवायचे असतात त्याचे निर्णय हे आम्ही AGM मध्ये घेतो. बर, खूपच छान. म्हणजे ही संस्था एवढी मोठी कशी काय, याच्या मागे खूप अभ्यास आहेत, खूप कष्ट आहेत आणि खूप लोकांचं त्याच्यामध्ये सहभाग पण आहे. नक्कीच मॅडम, तुमचं पुन्हा एकदा काँग्रेट्स आणि खूप खूप तुम्ही ज्या पद्धतीने याच्यामध्ये आलात आणि अजून सक्रिय आहात हे मला खूपच कौतुक वाटतं या सगळ्याचं. मला अजून एक तरी प्रश्न आहे की शाळा म्हटलं की कॉलेज म्हटलं की लेक्चर्स आणि टीचर्स, फर्ग्युसन इज नोन फॉर द लायब्ररी ऑल्सो. हो सर. आणि लायब्ररीमध्ये मला माहिती आहे की फर्ग्युसन मध्ये एवढी पुस्तकं आहेत. म्हणजे आम्ही जेव्हा डेटा अनालिसिस करतो तेव्हा क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह अशा आस्पेक्टचा स्टडी करतो. बरोबर आहे. म्हणजे नक्कीच मला जाणून घ्यायला आवडेल की इथे किती पुस्तकं आहेत, त्याचा डेटा ट्रॅक होतो का, कुठली मुलं येतात, नेमकं काय वाचतात आणि त्याचा काय उपयोग होतो. तसंच क्वालिटेटिव्ह ऍस्पेक्ट म्हणजे असे कोणी इथे लोक आलेत का की जे आत्ता मी भारावून गेलो तसे भारावून गेले आणि काहीतरी त्यांनी संदेशपर असं काहीतरी लिहून दिलं की ज्याला आपण क्वालिटेटिव्ह ऍस्पेक्ट म्हणू शकतो. मला लायब्ररी या विश्वाबद्दल फार कुतूहल आहे म्हणून मी हा प्रश्न तुम्हाला विचारतो की मला थोडंसं जाणून घ्यायला आवडेल. आता तुम्हाला मी सांगते की लायब्ररीमध्ये अनेक लायब्ररीमध्ये जगभरातल्या विविध पद्धतीची पुस्तकं असतात पण त्यांचं एक क्लासिफिकेशन ठरलेलं असतं. तर आपल्याकडे डॉक्टर रंगनाथन म्हणून होऊन गेले की जे ॲक्च्युली कोलन सिस्टीम त्यांनी निर्माण केली आणि आपल्या बऱ्याचशा लायब्ररीजमध्ये कोलन सिस्टीम ही वापरली जाते. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची विषयांवरची जी पुस्तकं असतात त्यांना एक आपण कोलन सिस्टीम प्रमाणे एक नंबर देतो आणि एक म्हणजे कसं असतं फॉर एक्झाम्पल की मॅथमॅटिक्सला 510 हा नंबर रिझर्वड आहे किंवा सायकॉलॉजीला काही नंबर्स असे रिझर्वड आहेत. तर त्या नंबरनुसार आपण जी दरवर्षी नवीन जी आपण पुस्तकं खरेदी करतो त्याला ॲक्सेशन नंबर पडतो आणि हाही नंबर पडतो. त्यामुळे अशा पद्धतीचा डेटा सुद्धा हा आपल्या इथे जनरेट केला जातो. आता सगळीकडे AI हे चालू आहे आणि त्याच्याबद्दल खूप लोक वेगवेगळ्या पद्धतीच्या चर्चा पण चालू आहेत. परंतु मला एक गोष्ट सांगायला नक्की आवडेल की आमच्याकडे जे आमचे वामन शिवराम आपटे हे आमचे जे होऊन गेले प्राचार्य तर त्यांनी इंग्लिश टू संस्कृत टू इंग्लिश अशी एक युनिक डिक्शनरी निर्माण केलेली आहे आणि ती डिक्शनरी म्हणजे सुद्धा लार्ज लँग्वेज मॉडेल याचं एक उत्तम उदाहरण आहे आणि ती आम्ही इथे डिजिटाइज करून ठेवलेली आहे आणि इट इज वन ऑफ इट्स ओन काइंड. आतापर्यंत अशा पद्धतीची डिक्शनरी कुठेही झालेली नाहीये. आणि तुम्ही म्हणता तसं अनेक राजकीय नेते, अनेक विचारवंत आणि अनेक वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर हे आमच्याकडे वेळोवेळी भेटीला येतात इथे आणि त्या सगळ्यांनी ज्या पद्धतीचं इथे वर्णन केलेलं आहे या लायब्ररीचं ते आम्ही आमच्या व्हिजिटर्स बुकमध्ये नोंद केलेली आहे. तसंच आता लायब्ररी ही आमची ERP वरती चालते त्यामुळे इश्यू रिटर्न तर आम्ही रेग्युलरली हे ERP वरती करतो तर त्याच्या मार्फतही मोठा डेटा निर्माण होतो. तसाच लायब्ररीमध्ये जी व्यक्ती पाऊल टाकते त्या प्रत्येक व्यक्तीचं सुद्धा आमच्याकडे रेकॉर्ड इथे मेंटेन केलं जातं. खूपच छान. म्हणजे अगदी प्रत्येक इथलं डिपार्टमेंट असेल, कुठलीही प्रोसेस असेल ही बऱ्याच प्रमाणात आता ऑटोमेटेड आहे आणि त्या पद्धतीने तुमच्याकडे डेटा रेकॉर्ड तयार होतो, त्याचं अनालिसिस होतं आणि त्याचं गव्हर्निंग बॉडीला नक्की उपयोग होतो जेणेकरून ते शिक्षणासाठी त्याचा नक्कीच उपयोग होईल. खूपच छान. अगदी फार छान वाटतंय आणि अगदी साधी शाळा कॉलेज सारखी गोष्ट सुद्धा किती प्रोसेस ओरिएंटेड आणि डेटा ओरिएंटेड असू शकते हे तुमच्यामुळे आम्हाला आज कळलं. मला एक सांगा की आता हे सगळं चालू आहे आणि शिक्षण सतत पुढे जात आहे, संस्था चालतायत, ज्या माणसाला टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट आहे म्हणजे आजच्या गतीमध्ये आपण म्हणतो की संस्थाच नसतील तर टेक्नॉलॉजीचा काही वापरच करता येणार नाही. तर संस्था आहेत आणि अनेक लोक टेक्नॉलॉजी शिकतायत. तर ह्या टेक्नॉलॉजीचा नेमका कुठल्या कुठल्या डिपार्टमेंट्सला वापर करून घेता येईल त्या संस्थेच्या अधिक चांगल्या पद्धतीने काम करायला? एक्झॅक्टली. कसं आहे की आता आपण जर असं बघितलं
तर आता पुढच्या काळामध्ये आपल्याला मिळणारा ह्युमन रिसोर्स हा बऱ्यापैकी म्हणजे स्किल्ड ह्युमन रिसोर्स हा काही प्रमाणामध्ये आपल्याला त्याच्या मर्यादा येऊ शकतात. तर त्या ह्याच्यामध्ये आपल्याला काही प्रमाणामध्ये आपल्याला एज्युकेशन सिस्टीम जर चालवायची असेल तर ती आपल्याला थोडीशी टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून सुद्धा चालवता येऊ शकते. की जसं आता कसं होतं की आम्ही त्यावेळेला आमच्या सगळ्या कमिटीनी डिसिजन घेतलेला होता आणि आम्ही ड्युरिंग कोविड हे आम्ही अख्खं एज्युकेशन हे ऑनलाईन चालवलं. MS टीम्स, मायक्रोसॉफ्ट टीम्स ची आम्ही लायसन्सिंग घेतलेली होती आणि मला सांगायला जरूर अभिमान वाटेल की आमच्या प्री प्रायमरी पासून ते हायर एज्युकेशन पर्यंत सगळ्यांनी याचा खूप वापर केला. म्हणजे इतका वापर केला की आम्ही शेवटी कसं होतं की आता तुम्ही डेटा जनरेट कराल असं म्हणाल तर डेली जितक्या लोकांनी याचा फायदा घेतला त्यांचा डेटा जनरेट होत होता. प्लस आम्हाला शिक्षकांना आमची क्वेश्चन बँक्स तयार झाल्या आणि त्या क्वेश्चन बँक्सच्या म्हणजे मदतीने आम्ही वेगवेगळ्या परीक्षा कंडक्ट करू शकलो. त्यामुळे असं होतं की एक कनेक्ट झाला होता की ज्या वेळेला विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा एक कनेक्ट बऱ्यापैकी फिजिकली संपलेलाच होता. तर त्यावेळेला आम्ही या माध्यमातून कनेक्ट झालो, आमची सिस्टीम आम्ही चालू ठेवू शकलो. वा, खूपच छान. आपण आता शेवटाकडे येऊ मुलाखतीच्या. या पॉडकास्टमध्ये तुम्ही आपल्या व्ह्युअर्सना नेमकं संस्थेला कनेक्ट व्हायचं असेल तर ते डायरेक्टली कुठे जाऊन कोणाला कॉन्टॅक्ट करू शकतात आणि कशा पद्धतीने जोडले जाऊ शकतात? तर कसं होतं की परवाच आत्ता एक काही महिन्यांपूर्वी डॉक्टर संचेती पण आमच्याकडे येऊन गेले. ते आमच्या रमण बागेचे माजी विद्यार्थी आणि फर्ग्युसन महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी. तर तुम्ही आमच्या कुठल्याही आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये कधीही जाऊ शकता. तिथल्या हेडमास्टर किंवा ॲक्च्युली आमच्या प्रिन्सिपॉलांशी येऊन भेटू शकता. तुम्ही तुमच्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटमध्ये जाऊ शकता. तुम्हाला कुठल्या पद्धतीची देणगी जरी द्यायची असेल तरी आमच्याकडे एक प्रोसेस डिफाईन्ड आहे. त्या प्रोसेसमध्ये तुम्ही सहभागी होऊन आमच्याशी कधीही कनेक्ट करू शकता आणि तुम्ही आमच्या या छान सुंदर परिसरांमध्ये येऊन नक्कीच आनंद घेऊ शकता. स्वाती मॅडम, तुम्ही आज आम्हाला मन मोकळ्या गप्पा मारल्यात आणि मार्गदर्शन केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर. मी ओपाइन ग्रुपची आभारी आहे की त्यांनी मला ही संधी दिली आणि माझ्याकडनं माझे विचार ऐकून घेतले. धन्यवाद. धन्यवाद. मित्र हो, आज आपण फर्ग्युसन कॉलेज आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी म्हणजे फक्त एक कॉलेज किंवा काही शाळा नाहीत, तर एक खूप मोठा एक कार्यक्रम आहे, एक खूप मोठी जबाबदारी आहे आणि ते स्वाती मॅडम आणि त्यांचे सहकारी किती सहजपणे आणि तन्मयतेने त्याच्यामध्ये काम करतात ते आपण आज बघितलं. खरंच खूप भारावून जायला होतं. हे सगळं चालू असताना आपण सर्वसामान्य नागरिक सुद्धा ह्याच्यामध्ये जोडले जाऊ शकतो. काही ना काहीतरी आपण शिकू शकतो. टेक्निकली असेल, कुठल्या तरी आर्ट्स विषयक नॉलेज असेल आणि संस्थेला आपण इथले माजी विद्यार्थी नसलो तरी सुद्धा कशा पद्धतीने आपल्याला जोडता येईल हे आपण आज ऐकलं. मला वाटतं आपल्याला जर का भारत जास्त सक्षम करायचा असेल तर आपल्या शैक्षणिक संस्थांकडे आपण स्वतःहून गेलं पाहिजे, काहीतरी शिकलं पाहिजे आणि सक्रिय झालं पाहिजे.